खेडं आमच्याकडे नाही त्यांचं तालुका खेडा नाही. त्यांना कळवलेलं पण आहे, त्यांनी पण पत्र दिले. ते तुम्हाला जुळत नाही का? नाही असं नाही आहे, तुम्हाला नाही असं नाही आहे. तुम्ही वेळोवेळी कळवता, पण ते वेळोवेळी ते कळवतात यांची तक्रार आम्ही बोलवतो, ते मिटिंगला येत नाही त्याचा, आणि तुम्ही सुद्धा मिटिंग बोलवली होती तर ते आले नाही. हां हो हो एकच शब्द द्या की तुम्ही कधी ह्याला न्याय देता. आता त्यांचे 7 जणांचे राजीनामे आहेत, त्याच्यावरती मी निर्णय घेणार आहे. कुठेतरी वेळ काढूपणा वाटते असं वाटतं नाही तोच निर्णय तुम्हाला 30 तारखेला. आमचं तर नाही यांना तुम्ही नंतर ह्यांना पेट्रोल घ्यायची वाटेल नाही, आत्ताही त्यांना सांगितलं होतं मला थोडासा वेळ द्या म्हणून. किती माझ्या जॉईन झाल्यानंतर सांगितलं होतं. नाही आता काय झालेलं आहे, 7 जणांनी ऑलरेडी राजीनामे दिले. त्यांचं म्हणणं आहे पण त्यांच्याकडे ते आलं. तुम्ही 7 जणांनी राजीनामे आपलं दिले, त्यांची तक्रार वेळेवर तुम्हाला सेक्रेटरीबद्दल केली आहे, त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेतली. तुम्ही मिटिंग पण बोलवली, पण त्या मिटिंगला हजर राहत नाही. तुमच्या फोनला तो रिस्पॉन्स देत नाही, कारण आम्ही पाहिले कारण ते आजारी आहे म्हणून सांगितलं. काय तुम्हाला पण सांगितलं की म्हणजे ही वेळ कल्पना करतोय का तो, आणि हे तुमच्या लक्षात आलं तर मग तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे असं सांगता. घेऊ ना, आणि ऑलरेडी पत्र दिले त्याचं, आणखीन एक देतो सविस्तर आम्ही खेळायला. पत्र द्या आणि शेवटचं पत्र द्या, काढून टाकता आम्हाला न्याय द्या. टाकायच्या आधी तर आम्हाला नाही ना असते ते तसं सांगा बाबा, तुमचं काम तुम्ही करून घ्या. हां आमचं काम आम्ही करू. पुढं कोणाचं काम आहे पुढं? मग ते केडर आहे ना त्यांचं स्वतः. यांना करून माझी एक विनंती, तुम्ही हा निकाल किती तारखेला काय बघा, आणि त्यांना आजपर्यंत मिटिंगा किती घेतल्या किंवा त्यांना आजपर्यंत संस्थेत काय काम केलं ऐका ना. हा निकाल कधी जागा आहे, कोर्टाचा निकाल काय आहे, कोर्टाचा निकाल होतो जर मानत नसेल तर काय केलं पाहिजे. 9/11 दिलेले बघ निकाल काय आहे बघा कोर्टात. कसे कसे झाले कारण कोर्टाचा निकालच असा आहे, जोपर्यंत तो निकाल पूर्ण होत नाही तोपर्यंत पूर्ण अधिकार चेअरमनला राहते. असं सांगता येत नाही तुम्हाला मॅडम, सांगताय का एवढे सुद्धा कोर्टाचा निकाल न्याय देऊ असं काय सांगते. तुमच्या माझं निवडणुकीची काम आहेत ते आम्ही माझ्या पुढे आलेल्या पेपरवरती मी कारवाई करते 30च्या आतमध्ये. 30 तारीख. हां मग त्याच्यावर कोणाला न्याय कोणाला अन्याय ते कसं. यांनी गेल्या 10 तारखेला अंगावरून पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, सोसायटीचं कर्ज मिळत नाही किंवा सोसायटी किंवा तिथलं सेक्रेटरी न्याय देत नाहीत म्हणून त्यांचा आरोप आहे. तालुक्याचे आमदार आणि त्यांचे काही नातेवाईक त्यांच्यावर त्यांचा आरोप आहे. त्यांना वैतागून त्यांनी पेट्रोल ओतून घेतलं होतं, तर त्यांना मॅडमनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ, आणि त्या शब्दाप्रमाणे ते सांगतात की आम्ही त्यांना त्याची नोटीस दिलेलं आहे. पण असं वाटतं की त्यांच्या सांगण्यावर आणि ती 25 तारीख आज त्यांनी मिटिंग मागवली असताना सुद्धा ते आले नाही. त्याचा अर्थ ते कायद्याला किंवा ते यांच्या वरिष्ठांच्या आदेशाला सेक्रेटरी जुमानत नाही असं दिसतंय. पाहूया आपण ते वरिष्ठ त्यांच्यावर काय कारवाई करतात ते. धन्यवाद. पात्रा जिल्हा एक्सप्रेस न्यूज इंदापूर.